हे कारण तुम्ही संकेतांच्या गोष्टी करतात, राजकीय संकेत आहेत, तुम्ही अजूनही म्हणतात की अजितदादा आदरणीय आहेत, त्यांच्याबद्दल आदर आहे, पण समोरनं तसं होताना दिसत नाही. म्हणजे एक स्टेटमेंट्स आपण अगदी रिसेंटलीच बघायला गेलं, म्हणजे फार लांब जात नाही, गेल्या 6 महिन्यातला इतिहास काढत नाही, अगदी काल परवाच अजित पवारांनी त्यांच्या बंडाची तुलना ही 78च्या पुलोदच्या बंडाशी केली, शरद पवारांच्या बंडाची आणि त्यांच्या बंडाची कुठेतरी तुलना केली, जी बाब स्वतः शरद पवारांनी फेटाळली. त्यामुळे तुम्ही म्हणतात ते संकेत पण समोरनं पाळले जातात का? हे बघा, यामध्ये आपण कसं वागायचं हे आपण ठरवू शकतो. समोरच्यानं काय करावं याची आपण फार तर अपेक्षा करू शकतो, पण आपण तसं बंधन नाही टाकू शकत ना समोरच्याने असंच वागलं पाहिजे या गोष्टीसाठी. आणि त्यातही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी कसं वागावं हे नाही बंधन टाकताय. पण स्टेटमेंट्स केले जातात. म्हणजे अजित पवारांचं शरद पवारांबद्दल स्टेटमेंट थोडं आज सकाळीच एक ट्विट बघितलं, म्हणजे तुमचेच एक जुने सहकारी आहेत अमोल मिटकरी, त्यांनी एक ट्विट केलं, तुम्ही बघितलं की मला माहीत नाही, पण त्या ट्विटमध्ये त्यांनी तुमच्याच सिरियलमधला एक व्हिडिओ टाकला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे कलाकार आणि तुम्ही, तुमच्या दोघांचा तो व्हिडिओ त्यांनी टाकला आहे. आणि त्याच्यावर त्यांनी लिहिलं की उपद्रवापेक्षा उपयोग जास्त होत असेल तर सावध राहा, एक अविस्मरणीय प्रसंग, असं त्यांनी त्याच्यातला प्रसंग टाकला आहे. आणि कंसात लिहिलं आहे, देवगिरीचा इतिहास व प्रेरणा विसरू नका. माझे सहकारी आहेत, मी ते माझे कायम हितचिंतक राहिलेले आहेत आणि त्यामुळे मी त्यांचं मनापासून आभार मानेन. आणि थोडा अलीकडचा इतिहास फक्त मी त्यांना आठवणीत आणून देईन, तो म्हणजे आता नुकताच जो सिनेमा जो शिवप्रताप दरुडशेठ नावाचा केला होता, तो आग्रा भेटीच्या संदर्भात मध्ये होता. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्रा भेटीला गेले होते तेव्हा दिल्लीपतीनं म्हणजे औरंगजेबानं, आता ही कोणीही कोणाची तुलना मी करत नाही, फक्त प्रसंगाचे सार सांगतो. यामध्ये जेव्हा दिल्ली भेटीला छत्रपती शिवाजी महाराज गेले होते त्यावेळी औरंगजेबाच्या मनात असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जर समझोता मान्य केला आणि मांडलिकत्व पत्करलं तर त्यांना दख्खनची सुभेदारी द्यावी. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं त्यापेक्षा औरंगजेबाच्या किंवा मोगल साम्राज्याच्या दख्खनच्या सुभ्याचा आकार हा प्रचंड होता, त्याची आर्थिक स्त्रोत सुद्धा त्याचे प्रचंड होते. त्यामुळे इतक्या मोठ्या आकारमानाचा दख्खनचा सुभा स्वीकारायचा आणि मांडलिकत्व पत्करायचं, ही आपल्या तत्वांवर ठाम राहायचं आणि संघर्ष पत्करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष पत्करला आणि हा संघर्ष पत्करल्यामुळे 350 वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं. हा इतिहास सर्वांना ठाऊक आहे. माझला तर नकाची सर नाही, मी फक्त त्यांचा इतिहास सांगण्याचं काम करतो, प्रयत्न करत असतो ते सांगण्याचा. मला वाटतं या इतिहासातून जास्त प्रेरणा मी घेतली आहे, त्यामुळे माझ्या मित्रांनी जो मला सल्ला दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. पण त्या सल्ल्याबरोबर हाही इतिहास आणि त्याची प्रेरणा ही जास्त काळजाच्या जवळची.